नमस्कार. TV9 स्पेशल रिपोर्टमध्ये मी निखिला. मोनिका मोरे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाची आणि सहप्रवाशांच्या निर्दयीपणाची बळी ठरलेली एक कॉलेज तरुणी. लोकल ट्रेन पकडताना झालेल्या अपघातात मोनिकानं दोन्ही हात गमावलीत. खरं तर हा प्रसंग तिच्या जीवावरच बेतला असता, मात्र तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती अगदी थोडक्यात बचावली. अपघातात हात गमावले असले तरी मोनिकाचा आत्मविश्वास आणि जिद्द मात्र शाबूत आहे आणि त्याच जोरावर ती आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात देखील करणार आहे. रेल्वे अपघातानं दिलं कायमचं अपंगत्व. हात गमावले मात्र जिद्द हरली नाही. छान वाटतंय मला, सगळं माझ्या पाठीशी येते. सकाळपासून हसते मी. तिला फेडायचे आई वडिलांचे पांग. मला उभं राहायचं पुढे. मला आता माझ्या पप्पांचं नाव मोठं करायचं बस. ध्येय गाठण्यासाठी स्वीकारलं नियतीचं आव्हान. मोनिकाच्या स्वप्नपूर्तीसाठी TV9ची मोहीम. TV9च्या माध्यमातून तिला काही आर्थिक मदत मिळत असेल, खूप चांगली गोष्ट आहे. मायबाप प्रेक्षकांना मदतीचं आवाहन. मोनिका मध्यमवर्गीय कुटुंबातली तरुणी. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. तिचे वडील ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करून कुटुंबाचा गाडा हाकतायत. मोनिकाला शिक्षण पूर्ण करून स्वतःचं आणि आई वडिलांचं नाव मोठं करायचंय. मोनिकाला तिच्या आई वडिलांना जगातलं सगळं सुख द्यायचंय. रेल्वे अपघातात हात गमावले असले तरी मोनिकाचा आत्मविश्वास आणि जिद्द मात्र तसूभर सुद्धा ढासळलेली नाहीये. मला उभं राहायचं पुढे. मला आता माझ्या पप्पांचं नाव मोठं करायचं बस. अजून काय नाही. माझ्या पप्पांनी माझ्यासाठी एवढं केलं बस. रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेचे हे शब्द तिच्या मनात धगधगत असलेल्या असीम ध्येयाचं प्रतीकच म्हणायला हवेत. मोनिकाला आपल्या जन्मदात्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय, मात्र घाटकोपर रेल्वे स्टेशनवरती लोकल ट्रेन पकडताना मोनिकाचा अपघात झाला आणि तिला आपले दोन्ही हात गमवावे लागले. खरं तर एवढ्या मोठ्या अपघातानंतर कुणीही खचलं असतं, मात्र मोनिका त्याला अपवाद ठरलीये. अपघातानं तिचे हात हिरावले, मात्र तिचा आत्मविश्वास आजही अढळ आणि निश्चल आहे. आई वडिलांसाठी पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू करण्याचा निर्धार मोनिकानं केलाय. छान वाटतंय मला, सगळं माझ्या पाठीशी येते. माझे आई वडील पण आहेत म्हणून मला काही भीती नाही वाटत. आता सकाळपासून हसते मी बस. माझे पप्पा तर खूप चांगले आहेत, मला सारखे धीर देतात. रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेची किंमत मोनिकाला आणि तिच्या कुटुंबियांना मोजावी लागतीये. 15 डब्याच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवताना तयार झालेल्या खड्ड्यामुळे मोनिकावर अपंगत्वाचं संकट कोसळलं. मात्र मोनिकाच्या पाठीशी तिचे नातेवाईक आणि आप्तेष्ट खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्याकडून मिळणारा धीरच मोनिकाच्या शारीरिक आणि मानसिक जखमा भरून काढणार आहे. माझं कुटुंब पाठीशी, माझे पूर्ण मुंबई माझ्या पाठीशी. मला एवढंच बस. अपघातामुळे मोनिकाला शारीरिक अपंगत्व आलं असलं तरी तिची जिद्द आणि आत्मविश्वास ढासळलेला नाही. आता गरज आहे ती मोरे कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहून मोनिकाच्या आयुष्याची घडी पुन्हा सावरण्याची. भारत दिसे, TV9 मुंबई. मोनिका मोरेचे शब्द आपण या सगळ्यांनीच ऐकलेले आहेत. जिद्द, आत्मविश्वास तिच्याकडे अजूनही दिसतोय. ही तीच तरुणी आहे जिनं रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेले आहेत. याच विषयावर आपण चर्चा करतोय. मोनिकाचे वडील अशोक मोरे आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. अशोकजी, सुरुवातीलाच मी तुमच्याकडे येते. मोनिकाची प्रकृती कशी आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. आता बरी आहे, आता छान आहे ती. आज जरा फ्रेश वाटली मला ती. आज 3 दिवस झाले ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेते. डॉक्टर काय म्हणतात, कधीपर्यंत बरी होईल, कधी सोडणार हॉस्पिटलमधून? अजून 1-1.5 महिना लागेल तिचे जखम बरी व्हायला. अशोकजी, मोनिका छान मेहंदी काढायची ना? छान मेहंदी पण काढायची, तिचं अक्षर पण छान होतं आणि डान्स पण चांगली करायची.
कोणत्या वर्गात शिकायची मोनिका? 11वीत होती SNDT कॉलेजला. लहानपणापासूनच खूप अशी चटपटीत आणि हुशार होती मोनिका. हुशार होती. आता काय वाटतं, या सगळ्या अपघातामुळे तिचे दोन्ही हात गेले, तरी आपण ऐकतो की जिद्द मात्र तिने हरलेली नाहीये. ती स्वतःला देखील धीर देते, तुम्हाला सगळ्यांना धीर देते. काय वाटतं? आता ती माझ्यासाठी ती अशी करते, पप्पा खचू नये म्हणून. मी तिला धीर देते, ती मला धीर देते, असं झालंय. आता खूप काळजी वाटते मोनिकाची. हो, आम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप काळजी आहे मोनिकाची, तिच्या भवितव्याची. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला इथे बोलावलंय, लोकांना आवाहन करण्यासाठी. खरं तर लोकलमध्ये चढत असताना मोनिकाला सहज कोणीतरी मदत करू शकलं असतं, मदतीचा हात देऊ शकलं असतं आणि तिला त्या गर्दीमध्ये सामावून घेऊ शकलं असतं, पण कोणीच तसा हात दिला नाही. मात्र आज आपण TV9च्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो की मोनिकाला मदत करा. तिला तुमच्या मदतीची खरं तर आता गरज आहे. अशोकजी, पुन्हा मी एकदा तुमच्याकडे येते. मोनिकाविषयी आणखी आम्हाला जाणून घ्यायचंय, कशी मुलगी आहे ती? कारण ती अगदी जिद्दी आहे या ठिकाणी, तिचा आत्मविश्वास सुद्धा बोलण्यात या ठिकाणी जाणवतो. मात्र नेमकी मोनिका कशी आहे? तशी ती खूप शांत स्वभावाची आहे, खूप शांत आणि खूप प्रेमळ आहे. पण आता ती पप्पा खचू नये म्हणून ती मला धीर देते. आता ते उलट झालंय, मी तिला धीर द्यायचं, ती मला देते, असं झालंय. अशोकजी, जेव्हा पहिल्यांदा कळलं की मोनिकाचा अपघात झालाय, त्यावेळेला ही बातमी तुम्हाला कशी कळली आणि कसं वाटलं त्यावेळेला तुम्हाला? मी ऑफिसमध्ये बसलेलो, मला 1:45ला तिच्या मैत्रिणीचा फोन आला, काका मोनिकाचा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही पटकन घाटकोपर स्टेशनला या. मी माझा मित्र माणिक स्कूटरवरनं घाटकोपर स्टेशनला गेलो आणि तिकडे मग पोहोचल्यानंतर परत फोन आला, तुम्ही घाटकोपरला नका येऊ, राजावाडी हॉस्पिटलला या. मग तिकडनं मी राजावाडी हॉस्पिटलला गेलो आणि 10 मिनिटानंतर ते 2 अमजद आणि नसीम ही 2 मुलं माझ्या मुलीला रिक्षातनं घेऊन आले. अशोकजी, तुम्हाला सगळ्यांनाच खरं तर खूप मानसिक धक्का या ठिकाणी बसलेला आहे. कारण आपली तरुण मुलगी कॉलेजला जाते काय आणि तिचे दोन्ही हात या अपघातामध्ये जातात काय, कुटुंबासाठी सुद्धा तेवढाच खूप मोठा धक्का आहे हा. त्यामुळे सगळेच लोक तुम्हाला मदतीसाठी तिथे येत असणार, तुमच्या आजूबाजूचेही सगळे त्या ठिकाणी आलेले असणार. मोनिकाची तब्येत आज 3ऱ्या दिवशी काहीशी बरी होते, म्हणजे ती आता नीट बोलते तरी आणि तुम्हाला सगळ्यांना धीर देते. आज बरं वाटलं तिला बघून मला. नक्कीच. अशोकजी, मात्र ज्यावेळेला तिला स्वतःला कळलं, तुम्हाला तर हे कळलंच, डॉक्टरांनी सांगितलं की मोनिकाचे दोन्ही हात गेलेत, मोनिकाला सुद्धा हे कळलं, त्यावेळेला तिची काय रिॲक्शन होती? जेव्हा तिला कळालं त्यावेळी मला जगायचंच नाही. जगून फायदा नाही बोलते, मला मरायचे. जगण्यात काही अर्थ नाही बोलते, माझे दोन्ही हात गेले, मला मरायचं बोलते. नक्कीच खूप मोठी स्वप्न पाहिली असणार मोनिकानं आपल्या कॉलेजला जाताना. कॉलेज करायचं, त्यानंतर आपल्या घरच्यांना सांभाळायचं, नोकरी करायची, ही खूप स्वप्न तिनं या ठिकाणी पाहिली असणार. आणि दोन्ही हात नसताना आता ही स्वप्न कशी पूर्ण करायची हा प्रश्न तिला नक्कीच पडला असणार आणि म्हणून ती खचली असणार. मात्र काही काळ गेल्यानंतर यातूनही ती आता उभी राहील अशी आशा आम्हाला सगळ्यांना सुद्धा आहे. आणि म्हणूनच मोनिकाला मदत करा, तिला आर्थिक मदतीची सध्या गरज आहे. कारण हे कुटुंब तसं गरीब आहे आणि त्यामुळे मोनिकावर उपचार करायचे, तिला तिच्या भवितव्यासाठी तिच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं, हे सगळंच आव्हान तिच्या कुटुंबियांसमोर आहे. आणि त्यामुळेच TV9च्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो की मोनिका मोरेला तुमच्या मदतीची गरज आहे, आर्थिक मदतीची गरज आहे. आतापर्यंत TV9नं जेव्हा जेव्हा अशा मदतीसाठी आवाहन केलं त्या वेळेला तुम्ही सढळ हाताने मदत केली आहे. आज पुन्हा एकदा मोनिकासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो, मोनिकाला मदत करा, तिला आर्थिक मदत करा. पै न पे तुमची जी आहे मदत ती तिच्या भवितव्यासाठी, तिला पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. वेळ झाली आहे एका ब्रेकची. सोनालिका ट्रॅक्टर, ताकदीची वरखाय, देशाची सर्वप्रथम हेवी ड्युटी ट्रॅक्टर रेंज सोनालिका ट्रॅक्टर.
सरस सरस हे सरस सरस महालक्ष्मी सरस सरस कलाकृतींचे दर्शन येथे लोककलांची लज्जत येथे मराठमोळे पदार्थ येथे झुंबड उडते खरेदीसाठी लोकप्रिय महालक्ष्मी सरस 16 जानेवारी ते 27 जानेवारी वांद्रे रेक्लेमेशन लीलावती हॉस्पिटल समोर वांद्रे पश्चिम सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश महालक्ष्मी सरस महालक्ष्मी सरस सरस लोकल ट्रेन पकडताना मोनिका मोरेचा अपघात झाला आणि तिला दोन्ही हात कायमचे गमवावे लागले. मात्र या घटनेकडे एक अपघात म्हणून बघणं कितपत योग्य ठरेल, कारण अपघात हे अनावधानानं होत असतात. मात्र प्लॅटफॉर्मवरच्या ज्या खड्ड्यामुळे मोनिका अपंग झाली त्याची रेल्वे प्रशासनाला पुरती जाणीव होती. मग मोनिकावर बेतलेल्या प्रसंगाला अपघात कसं म्हणायचं, की निष्क्रिय रेल्वे प्रशासनानं घडवून आणलेला हा घात होता. रेल्वेमुळे मोनिका मोरेचं आयुष्य उद्ध्वस्त. धोकादायक प्लॅटफॉर्मनं केला मोनिकाचा घात. मोनिकानं गमावले दोन्ही हात. मोनिकाच्या आयुष्यातली ही शेवटची धाव ठरली. घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात मोनिका मोरे कायमची जायबंदी झालीय. घाटकोपरहून मोनिका कुर्ल्याला निघाली होती. यावेळी महिलांच्या डब्यात गर्दी होती. चढताना ती शेवटला राहिली. एवढ्यात ट्रेन स्टेशनहून सुटली. मोनिकानं धावत जाऊन ट्रेनचा दरवाजा पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. प्लॅटफॉर्मच्या तुटलेल्या भागातून मोनिका रुळावरती पडली आणि त्यातच तिचे दोन्ही हात कापले गेले. धावत्या रेल्वेतून कुणी हात दिला असता तर या दुर्घटनेतून बचावलो असतो, अशी खंत मोनिकानं व्यक्त केली आहे. अपघाताचा प्रसंग आठवला की तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. मी चढायला गेली जस्ट आणि ट्रेन पण जास्त थांबत नाही. खरं बोलते, ट्रेन फक्त थोडा वेळ थांबणार आणि लगेच सुटणार. हो, उंची कमी होती. ट्रेन कमी वेळ थांबते. हा, कमी वेळ थांबते. मोनिकाला भेटण्यासाठी तिच्या वर्ग शिक्षिका सुषमा सावंत आल्या होत्या. हुशार आणि आज्ञाधारक मोनिकाला कसा धीर द्यावा असा प्रश्न सावंत मॅडमना पडलाय. माझ्याही डोळ्यात अश्रू आले एकदम तिला बघितल्या आणि तिला पण खूप रडायला आलं. तिने पण मान लगेच तिकडे गेली. परत मीच स्वतःला सावरलं थोडा वेळ आणि लगेच नंतर मी तिच्याशी बोलले. ऍक्च्युली ती मनाने तिला खूप ओबिडियंट आहे, ती आज्ञा मानेल. आम्ही सांगितलंय ना तिला, तू खूप स्ट्रॉंग आहे आणि तू असं हे करायचंय आणि अजून तुला खूप शिकायचंय, ती लगेच ते मांडणार. म्हणजे एवढी ती समजूतदार आहे, ती नक्की याच्यातून वरती येईल. ॲक्च्युली आम्ही तिची अपेक्षा विचारायच्या आधीच रेल्वेच्या जनरल मॅनेजरकडे गेलो होतो आणि माझी अशी इच्छा आहे की तिचा कंप्लीट खर्च आणि त्या मुलीला रेल्वेत नोकरी ही मिळालीच पाहिजे. आणि आम्ही आज त्यांना अल्टिमेटम देऊन आलेलो. त्यांनी आमच्याकडे 1 दिवसाचा वेळ मागितलेला आहे फक्त. आणि गुरुवारी त्यांनी सांगितलं की प्राथमिक मदत आम्ही करू आणि मुलीला नोकरी ही आम्ही त्यांच्याकडनं घेणारच. कृत्रिम अवयव देण्याबाबत किंवा तिचं पुनर्वसन करण्याबाबत जे काय हात आपण देण्याच्या दृष्टीने बोलतो ते जवळजवळ 3 महिने ऑब्झर्वेशन करून डॉक्टर मग निर्णय घेतील. पालकांना आम्ही हेच सांगितलंय की आता जी म्हणून मदत लागेल ती पूर्णपणे महापालिका करणार आहे आणि महापालिका स्वतःच्या खर्चातून करेल. त्यामुळे पालकांना कुठच्या प्रकारचा यासाठी खर्च होणार नाही. मोनिका उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून ती लवकरच यातून सावरेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. तिचा हिमोग्लोबिन आपण मॉनिटर करतोय, इतर सगळे महत्वाचे जे पॅरामीटर्स आहेत ते मॉनिटर करतोय, बरी आहे अगदी. मी स्वतः सायकॅट्रिस्ट आहे ना, मी बोलत असतो तिला आणि आमचे डॉक्टर खूप तिला हिंमत देत आहेत आणि मला असं वाटतं मुलीला स्वतःला चांगली हिंमत आहे. अजून एक महिना तरी तिची जी जखम जी आहे ती पूर्ण स्ट्रॉंग होईपर्यंत 1 महिना तर लागेल आणि त्याच्यानंतरच आपण रिहॅबिलिटेशनचा विचार करू शकणार. मोनिकाच्या अपघातातून रेल्वे प्रशासनानं कोणताही धडा घेतलेला दिसत नाहीये. अजूनही धोकादायक प्लॅटफॉर्मचा तो भाग तसाच आहे. आणखी काही बळी घेतल्यानंतर रेल्वे प्रशासन प्लॅटफॉर्मचा भाग व्यवस्थित करेल का असा सवाल उपस्थित केला जातोय. भारत भिसेसह फरहान खान, TV9 मुंबई. मोनिकाचे वडील अशोक मोरे यांच्याशी तर आपण बोललो, तिची प्रकृती या ठिकाणी जाणून घेतली. मात्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी सुद्धा मोनिकाची भेट घेतली आहे. त्यांनी तसंच रेल्वे स्टेशनची देखील पाहणी केली, काही महिलांशी देखील त्या बोलल्या आहेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा चित्राजी तुमच्याकडे येते. तुम्ही मोनिकाला स्वतः या ठिकाणी पाहिलेलं आहे, तुम्ही रेल्वेमधून प्रवास केला, त्या महिलांशी सुद्धा तुम्ही बोललात त्यावेळेला तुम्हाला नेमकं काय जाणवलं?
मी मोनिकाला भेटून आले कालच आणि तिची प्रकृती बघितली. ती स्टेबल आहे, थोडीशी घाबरलेली आहे. तिच्या पालकांशी पण मी बोलले. तुम्हाला मी इथे सांगेन की अतिशय निगरगट्ट आणि बेजबाबदार असं रेल्वे प्रशासन आहे आणि ज्यांच्या चुकीमुळे या मुलीला त्याची शिक्षा जी आहे ती भोगावी लागते. नक्कीच. राज्य महिला आयोग मोनिकासाठी काय करणार? आजच तुम्हाला मी सांगते की DRM जे त्यांचे आहेत, निश्चितपणे तुम्हाला मी सांगते की आजच आम्ही DRM जे आहेत मुकुल त्यांचं नाव आहे मुकुल निकम, त्यांना जाऊन भेटून आलो. मी जे तुम्हाला मगाशी जे शब्द वापरले निगरगट्ट आणि बेजबाबदार रेल्वे प्रशासन, त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना हेच सांगितलं की तिचं आयुष्य जे आहे तुमच्या बेजबाबदारीमुळे तिच्या आयुष्याची ही वाट लागलेली आहे. तिचे आज दोन्ही हात गेलेले आहेत, तिच्या पुढे संपूर्ण तिचं आयुष्य पडलेलं आहे आणि तुम्हाला तिचं जे पुनर्वसन आहे त्याची जबाबदारी पूर्णपणे रेल्वेने घेतली पाहिजे, ही आमची आग्रही भूमिका इथे होती. तुम्हाला सांगते आज त्यांनी पुन्हा त्याच पद्धतीने गोलमोल सगळी उत्तरं दिलेली आहेत. प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे एक उत्तर त्यांचं ठरलेलं आहे आणि ते म्हणजे रेल्वे ट्रिब्युनलकडे हा खटला चालवला जाईल आणि त्याचा जो निकाल येईल त्याच्यावरती आम्ही तुम्हाला काय असेल ते सांगू. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांनी म्हणजे स्पष्टपणे असं जाणवत होतं की रेल्वे जे आहे ती आपली जबाबदारी झटकतीये, पण आम्ही ती त्यांना झटकू देणार नाही, हे तुम्हाला मी इथे निक्षून सांगेन. अशोक मोरे, मी तुमच्याकडे येते. अशोकजी, रेल्वेकडून तुमची काय अपेक्षा आहे आणि रेल्वे खरंच असे हात झटकते, काहीच मदत करत नाहीये? नाही करत. रेल्वेकडनं एवढीच अपेक्षा आहे, जो आता प्रकार झाला तो त्यांनी तो प्लॅटफॉर्म दुरुस्त करून घ्यावा. प्रत्येक स्टेशनच्या बाहेर एक ॲम्ब्युलन्स स्ट्रेचर हे त्यांनी ठेवावं. आज माझ्या मुलीबरोबर हे झालं, उद्या कुठल्या दुसऱ्या सगळ्या मुली माझ्याच आहेत, कोणाबरोबर असं होऊ नये हीच एक विनंती आहे. नक्कीच. वेळेत जर मदत मिळू शकली असती मोनिकाला तर कदाचित तिचे हातही वाचू शकले असते आणि आता तर तिला खऱ्या मदतीची गरज आहे. मात्र रेल्वे प्रशासन आपली चूक मान्य करण्यास तयारच नाहीये. वेळ झालीये एका ब्रेकची. जानी पहचानी हो या अनजानी, आसान हो या मुश्किल, ये पहिए हर राह की उंगली थामना जानते हैं. तो सोचना क्या है, अब बस निकल पड़ो, क्योंकि जितना दूर जाओगे अपनों के उतना करीब आओगे. प्रेजेंटिंग हाई परफॉर्मेंस ट्यूबलेस टायर्स, JK टायर, टोटल कंट्रोल. युवा नेते माननीय धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक धनंजय महाडिक युवा शक्ती आणि हजारो कार्यकर्ते. देशाची सर्वप्रथम हेवी ड्युटी ट्रॅक्टर रेंज. जर लोकल ट्रेन मधल्या महिला प्रवाशांनी मोनिकाला मदतीचा हात दिला असता तर कदाचित तिच्यावर अपंगत्वाचं संकट ओढवलं नसतं. मात्र घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी मुर्दाडांप्रमाणे बघ्याची भूमिका घेण्यावाचून काहीच केलं नाही. तारीख 11 जानेवारी 2014, वार शनिवार, वेळ दुपारी 1:15 ठिकाण घाटकोपर रेल्वे स्टेशन. छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती येऊन थांबली. लेडीज डब्याच्या शेवटच्या दरवाजानं चढायला मिळालं नाही म्हणून मोनिका मोरे पुढच्या दरवाजाच्या दिशेने धावली. मात्र प्लॅटफॉर्मवर असलेल्या खड्ड्यानं तिचा घात केला. त्या खड्ड्यामुळे मोनिका रुळावरती कोसळली आणि हातावरून रेल्वे गेल्यामुळे तिचे दोन्ही हात कायमचे जायबंदी झाले. मोनिकाच्या अपघातासाठी जेवढा रेल्वेचा निष्क्रियपणा जबाबदार तेवढाच सहप्रवाशांचा निर्दयीपणा सुद्धा. महिला बरोबर चढत नाही,
जसं जागा भेटत नाही तशी चढतात. तुम्ही घरी बसत नाही का? तुम्हाला ट्रेनमध्ये फक्त अर्धा तास प्रवास आहे, उभं राहून करू शकता ना. त्यामुळे असंच चढता जसं काय तुम्हाला जागा भेटणारच नाही कधी. मोनिकाच्या अपघातानंतर तिला वाचवण्यासाठी अमजद आणि नसीम चौधरी हे 2 सख्खे भाऊ धावून आले. मात्र चौधरी बंधूंना या कामात मदत करण्यासाठी प्लॅटफॉर्मवरचा कोणताच प्रवासी पुढे आला नाही. निर्जीव पुतळ्याप्रमाणे ते फक्त घडलेला प्रसंग बघत होते. जर त्यांच्यापैकी 2-4 पुढे येऊन मोनिकाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी मदत केली असती तर कदाचित मोनिकाला तिचे हात गमवावे लागले नसते. कारण रुग्णालयात दाखल करण्यामध्ये उशीर झाल्यानं हात पुन्हा जोडता येत नाही असं डॉक्टरांनी नंतर सांगितलं. वो एक छोटी सी बच्ची थी, तकरीबन 16-17 साल की. तो वो बहुत तकलीफ हुई ये बात देख के कि लोगों ने उसके हेल्प नहीं किया. तो हालांकि मैंने तब ये सब सोचने का मेरे पास इतना टाइम नहीं था. मेरा पूरा ध्यान सिर्फ इस था कि इस लड़की को एट ए टाइम कैसे भी करके मैं हॉस्पिटल पहुंचाऊं कि इसका ट्रीटमेंट शुरू हो जाए. जो भी हो इसका ट्रीटमेंट जल्द से जल्द शुरू होना चाहिए. एक कॉलेज तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना तिला मदत करण्याऐवजी बघ्यांची भूमिका घेणाऱ्या लोकांना मुर्दाड नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. जर त्या ट्रेनमधल्या 6 प्रवाशांनी तिला मदतीचा हात दिला असता, तिला ट्रेनमध्ये चढू दिलं असतं तर कदाचित ही दुर्दैवी वेळ तिच्यावर आलीच नसती. येणाऱ्या काळात तरी अशा घटना घडू नये, त्यामुळे आपल्या सोबत चढणाऱ्या सहप्रवासाची नक्कीच काळजी घ्या अशी म्हणण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अमित शिगवनसह भारत भिसे, TV9. चित्राजी, मी तुमच्याकडे येते. मोनिकाला सध्या मदतीची गरज आहे, आर्थिक मदतही तिला हवी आहे. केवळ दौरे करून किंवा मोनिकाची तिला भेट देऊन रेल्वेतनं प्रवास करून प्रश्न सुटणार नाही. अशा वेळेला राज्य महिला आयोगाकडून आम्हाला ठोस अशी अपेक्षा आहे तिच्या मदतीसाठी. नेमकं राज्य महिला आयोग काय करणार? मी तुम्हाला हे सांगते, तुम्ही तिच्या वडिलांना विचारा. काल रात्रीच मी त्यांच्याकडे रात्री 11:30 वाजता जाऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना ताबडतोब मदत मिळण्यासाठी एक ऍप्लिकेशन लिहून घेतले. आजच ते आमचे गृहमंत्री RR पाटील साहेब यांना दिले आणि ते त्यांनी मुख्यमंत्र्यांना देऊन येणाऱ्या 2 दिवसांमध्ये तिच्या हातामध्ये ती मुख्यमंत्री सहायता निधीचा जो चेक आहे तो त्यांना तिथे मिळणार आहे. त्याचबरोबरीने आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून सुद्धा मोनिकाला जी आहे ती मदत केली जाणार आहे. निश्चितच वेगवेगळ्या ठिकाणाहून तिला मदत मिळतीये, पण ज्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि ज्यांच्या चुकीमुळे, बेजबाबदारीमुळे या मुलीवरती ही अवस्था झालेली आहे, त्या रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडे आपण मागणी करणं अयोग्य आहे का, असं मला तुम्हाला इथे विचारायचंय. नक्कीच. अशोकजी, मी तुमच्याकडे येते. तुम्हाला लोकांना काय आवाहन करायचं, टीव्हीच्या माध्यमातून लोकांना तुम्ही काय आवाहन करताय? सांगितलेलं आहे. अशोकजी, TV9च्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? आपण ते लिहिलंच आहे मॅडम. आपण खूप काही आपल्या न्यूज मार्फत ऑलरेडी स्क्रीनवर टाकले, तेवढंच भरपूर झालं मला. नक्कीच. मोनिका लवकरात लवकर बरी हो आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठी आमच्याही शुभेच्छा तुमच्या मागे आहेच. आणि तुम्हाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सुद्धा TV9 नक्कीच मदत करेल. मोनिकाचा या ठिकाणी अकाउंट नंबर जो आहे तिच्या वडिलांचा तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि या अकाउंट नंबरवर तुम्ही जर तुम्हाला मोनिकाला आर्थिक मदत द्यायची असेल तर या अकाउंटमध्ये तुम्ही थेट पैसे जमा करू शकता. हा मोनिकाच्या वडिलांचा म्हणजे अशोक मोरे यांचा ICICI बँकेचा अकाउंट नंबर आहे 121401503141. TV9 नेहमीच अशी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोनिकाला मदत मिळवून देण्याचा वसा सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्ही हे कर्तव्य पार पाडणार आहोत. बुलेटिनमध्ये आम्ही इथे थांबतोय. नमस्कार.